माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मला खरं अतिशय आनंद होतो कारण मला ज्या खात्यामध्ये काम करायचं होतं, विशेष करून आवड होती, तेच खातं पुन्हा मला या ठिकाणी मिळालेलं आहे। गेले 14 ते 19 2014 ते 19पर्यंतसुद्धा हे खातं माझ्याकडेच होतं, जलसंपदा, आणि आता पुन्हा माझ्याकडे आलेलं आहे। मी सर्वात आधी आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, व जे केंद्रीय आमचे सगळे नेतृत्व आहे, अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, त्यांचे मनापासून त्या ठिकाणी आभारही व्यक्त करतो। आणि चांगलं काम खरं माननीय पंतप्रधान यांच्या या खात्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे। त्यांना सर्व ड्राय झोन, जिथे पाणीच नाही त्या भागात पाणी द्यायचं, आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठं काम ते आता 5 वर्षात आम्हाला करायचं आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी, बागायतीसाठी पाणी आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी धरणं झालेली आहेत, पण शेतापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचलेलं नाही आहे। आमची प्रायोरिटी, माझी प्रायोरिटी त्यासाठी राहील की शेतकऱ्यापर्यंत प्रत्यक्ष त्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे। जे प्रकल्प आता पाईपलाईनमध्ये आहेत, अपूर्ण आहेत, ते तात्काळ पूर्ण मला या ठिकाणी करायचे आहेत। आणि 14 ते 19 5 वर्षाचा अनुभव आणि सर्व माहिती मला या खात्याची आहे, त्यामुळे त्याचाही फायदा मला या ठिकाणी निश्चितपणे होईल। परंतु राज्यातला शेतकरी सुखावला पाहिजे, त्याला 12 महिने 24 तास पाणी मिळालं पाहिजे, हा उद्देश आमचा निश्चितपणे या ठिकाणी आहे। म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्हाला अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये जलसंपदा खात्याच्या माध्यमातून करायचं आहे। आपत्ती व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय आहे। आपल्याला माहिती आहे, ज्या ज्या ठिकाणी आपत्ती असते त्या ठिकाणी मी सर्वात आधी पोहोचतोच, पण हेही खातं माझ्याकडे आलेलं आहे आणि त्यातूनही खूप चांगलं काम या ठिकाणी राज्यामध्ये करता येईल। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।